घडलेली आहे। निर्भय बनो कार्यक्रमाचं पुण्यातील साने गुरुजी हॉलमध्ये आयोजन करण्यात आलं आणि त्यासाठीच पत्रकार निखिल वागळे हे त्या ठिकाणी जात असताना भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, त्यांच्या गाडीवर शाई फेक करण्यात आली आणि एकच गोंधळ इथे सुरू होता। या कार्यक्रमाच्या आधी या कार्यक्रमात भाषण करणाऱ्या पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हा हल्ला झाला असल्याचं पाहायला मिळतंय। गाडीवर शाई फेक देखील करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल खरं तर निखिल वागळेंवर गुन्हा दाखल आहे आणि हा कार्यक्रम उधळून लावू असं पुणे शहर भाजपने आधीच जाहीर केलं होतं आणि त्यामुळेच निखिल वागळे यांना पोलीस संरक्षण देखील देण्यात आलं होतं। पोलीस संरक्षणातच निखिल वागळे यांची गाडी या कार्यक्रम स्थळावर जात असतानाच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे, शाई फेक करण्यात आलेली आहे आणि पुण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे। भाजपचे कार्यकर्ते एकंदरीतच आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, सध्या निखिल वागळे कुठे आहेत? ते कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत का? निखिल वागळे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले त्यापूर्वी त्यांच्या गाडीवर जो हल्ला झाला त्या गाडीचे दृश्य मी दाखवतो तुम्हाला। गाडीच्या दोन्ही काचा ज्या आहेत मागच्या आणि पुढच्या या दोन्ही काचा फोडण्यात आलेले आहेत। हे कार्यकर्ते जे आहेत या कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांना या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी सुखरूप आणलेलं आहे। मात्र त्यापूर्वी गाडीवरती अत्यंत जबरदस्त हल्ले जे आहेत ते झालेत। पोलिसांनी आता गाडी बाजूला काढली आहे। मागच्या आणि पुढच्या सगळ्या काचा ज्या आहेत त्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत आपण पाहतोय आणि या गाडीमध्ये निखिल वागळे त्यांच्या सोबत आसिम सरोदे होते। काय काय झालंय ते आपण या कार्यकर्त्यांना विचारूया। कोण कोण होतं सोबत?